नमस्कार. भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे. भिवंडी तालुक्यातील कोंडगाव येथील श्री इच्छापूर्ती महादेव मंदिर सेवा संस्थात आयोजित महाशिवरात्र उत्सव दरवर्षाप्रमाणे याही वर्षी हरिपाठ कीर्तन, दुसऱ्या दिवशी कीर्तन महाप्रसादाने सांगता करण्यात आली. कीर्तनकार हरिभक्त परायण छगन महाराज शेळके, काल्याचे कीर्तन हरिभक्त देवराज महाराज केने. या कार्यक्रमाचे संयोजन नियोजन करणारे पंडित म्हात्रे, श्रावण म्हात्रे, चेतन म्हात्रे, अजित म्हात्रे, स्मित म्हात्रे, रोहन वाघ, श्रीमती वंदनाबाई म्हात्रे, हरिभक्त परायण अनिता श्रावण म्हात्रे, सौ मोनिका म्हात्रे, सौ भाग्यश्री म्हात्रे, श्रावणी म्हात्रे, लोविश म्हात्रे, निहार म्हात्रे, सर्व म्हात्रे परिवाराच्या वतीने हा कार्यक्रम उत्साहात आनंदात आजूबाजूच्या सर्व परिसरातील हरिभक्त परायण यांच्या सर्वांच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. सदा शिव जानत अविवेका, बोल जानत अविवेका. हा उत्सव साजरा करत आहे आणि यावर्षी या उत्सवामध्ये ही काही कार्याचं कीर्तन आलं म्हटलं की 1.5 दिवसाचा सप्ताह म्हणालो तरी हरकत नाही. पण या महापर्व काळावर म्हात्रे परिवाराने गूढ असं नियोजन करून त्या ठिकाणी ही शिवरात्रीच्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे ज्यांच्याकडून आली, ज्यांनी मला संपर्क केला ते प्रेममूर्ती हरिभक्ती परायण मित्रवर्य देवराजजी महाराज केले यांच्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्या उत्सवाची परिणती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि आज गोड, आजचा दिवस सुद्धा एक गोड आहे. सध्या वर्ल्ड कप चालू आहे ना आणि भारत आणि पाकिस्तानची मॅच आजच आहे. त्याच्यामुळे बरेच गायक वादक आहेत ना ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते आहेत इथे. आपण जर तपश्चर्याच्या बाबतीत शंकरासारखा दुसरा कोणी तपस्वी जगात मोठा नाही हे ज्ञानेश्वर महाराजांनी नमूद करावं. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी
जर भोलेनाथाचा एवढा महिमान गायलेला आहे की एवढे मोठे आहेत ते, एवढे तपश्चर्यात एवढे मोठे आहेत, मग ते जर एवढे मोठे तपस्वी असतील आणि आपण त्यांच्या जर 12 शिवरात्री केल्या आणि महाशिवरात्रीपर्यंत येऊन पोहोचलो तर आपलं सुद्धा एक काम विठ्ठला हरिनाम गोवाटे घात पावनात या करणी नाव घात आपण काय केलं पाहिजे, निश्चय केला पाहिजे. आता बघा त्या सुभाष दादा एवढा गोड वाजवत आहे, गोड वाजवत आहे, मग हे सहज चंद बांधला होता, भोलेनाथ प्रसन्न झाला, त्याला त्याची अजून घोषणा केली. ज्ञानोबा म्हणताय मागा अजून म्हणे यासाठी काय मागितलं ना, त्यामुळे त्याला अख्खा खिराचा समुद्र दिला. कोणाला? या उपमन्यूला. मग उपमन्यूने साधना केली तर त्याला क्षीर समुद्र दिला. आपण जर थोडंफार कीर्तनात स्थिर राहिलं ना तर कैलासाला नेल्याशिवाय राहणार नाही. हे त्याचं नवल आहे, नवल आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये.